लेच्या दिशेने पटवण्याचा प्रयत्न होता, गणती करायला यांचा पुढील चेंडू वेदांच्यासाठी. आता मात्र निर्धाव चेंडू सावल्या नंदेच्या हातामध्ये 7 चेंडू आणि 12 धावा. फलंदाज मैदानामध्ये यश आणि वेदांत 28 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरत आहेत. ते यश आणि वेदांत दोन्ही सख्खे बंधू. दरम्यान वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन येत आहेत. वैभव अतिशय अनुभवी नावाजलेली चतुर गोलंदाजी करतात. ते वैभव 28 धावांचं आव्हान या ठिकाणी अबाधित ठेवण्याचं जबाबदारी असेल ते झुंजारच्या गोलंदाजांवरती. सुंदर आणि अचूक अशी गोलंदाजी करावी लागेल ती झुंजारच्या गोलंदाजांना. आता मात्र स्ट्राईक वरती आहे ते यश. वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं षटक, सलामीचं षटक या ठिकाणी घेऊन आले ते वैभव. पंच प्रफुल्ल यांच्या डाव्या बाजूने मारा करतायत, सामना करतात यश. सलामीचा चेंडूवरती सन्मान दिला यश यांनी. सुंदर चेंडू वैभवांचा, इतका सुंदर फटका यश यांचा. सन्मान दिला चेंडूला. संघाची धावसंख्या 1. संघाचं खातं खोललंय यश यांनी, वैयक्तिक खातं खोललंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती वैभव दरवार कडून पंच प्रफुल्ल यांच्या डाव्या बाजूने मारा करतील, सामना करतील ते आता वेदांत. सलामीची जोडी मैदानामध्ये जयमान भोपनकडून. वेदांत पुन्हा एकदा तयार. कोणत्या तरुणाचा प्रयत्न होता मेदानच्या दिशेने चेंडू. 1 धाव पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण करतायत. अस्मिता हरेकर यांच्याकडून वैभव यांच्यासाठी सुंदर गोलंदाजी केली तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि साहिल हरेकर यांनी षटकार टोलवला तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. वरच्या दिशेने कटावे चेंडू, चेंडूला ते शिवारेशीच्या दिशेने क्षेत्राच्या चेंडूच्या मागे येतोय. दरम्यान 2 धावा पूर्ण करतायत. संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 5 धावा. अंतिम सामन्याची लढत या ठिकाणी पाहायला मैदानाच्या चहू बाजूने तुडुंब गर्दी. दरम्यान या ठिकाणी पुढे देवतेला देखील या ठिकाणी मोह आवरण्याचा झालाय. या अंतिम सामन्याची लढत पाहण्याचा, परतीच्या प्रवासाला जाताना तो देखील या ठिकाणी थांबून या सामन्याचा आनंद लुटतोय. दरम्यान मैदानाच्या उजव्या बाजूला डाव्या बाजूला महिला वर्ग उपस्थित आहेत. दरम्यान वैभव गोलंदाजी मार्गावरती सामना करतायत ते वेदांत. कोणत्या सेटचा चेंडू मेडवांच्या दिशेने टोळलाय, 1 धाव मिळवत आहेत. दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला नाही. सुंदर क्षेत्ररक्षण झुंजारकडून होत आहे. आतापर्यंत दोन्ही बाजूने समान या ठिकाणी खेळ पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाज संयमाने फलंदाजी करतायत. इतके सुंदर गोलंदाजी करतात ते वैभव. पुन्हा एकदा दरबार करून पंच प्रफुल्ल यांच्या डाव्या बाजूने मारा करतील, सामना करतील ते आता मात्र यश. मला वाटतं या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करतील ते यश. पाहूया उंच टवण्याचा प्रयत्न आणि अचूक असा झेल दिसतात पहिला गडी. आता मात्र मैदानामध्ये प्रवेश करतोय तो जय हिंद क्रिकेट संघाचा उगवता सूर्य साहिल. आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. डोक्यातून काढून टाका. आपण अंतिम सामना खेळतोय. आपल्या संघाची जबाबदारी घेऊन आपण मैदानामध्ये उतरलात. साहिल आपण उत्तुंग षटकार टोलवलात तर आपली बहिणाबाई अस्मिता यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पाहूया साहिल
सामना करतील ते वैभव यांचा दोघांसाठी देखील पारितोषिक आहे. दोघांमध्ये भिडंत आपण पाहतोय. सोडवण्याचा प्रयत्न होता भाऊजीच्या चेंडूवरती. भाऊजींनी बुक केलंय निर्धाव चेंडू. या ठिकाणी षटक संपतंय. संघाची धावसंख्या 6 धावा. एक षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 6. दरम्यान दुसरं षटक घेऊन येतात ते पराग. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक. 28 धावांचं आव्हान घेऊन या ठिकाणी मैदानामध्ये सलामीची जोडी उतरली होती. यश आणि वेदांत. यश सबूत पोहोचले. त्यांची जागा घेण्यासाठी आले ते साहिल. पुन्हा एकदा वेदांत सलामीचे फलंदाज आहेत ते. सलामीचा चेंडू पराग यांचा आपल्या दिशेने हलका हाताने तटावलाय. एकदा मिळायचा दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न नाही. सुंदर क्षेत्ररक्षण झिंजारकडून होत आहे. 28 धावांचं आव्हान अबाधित ठेवायचं असेल तर सुंदर गोलंदाजी आणि सुंदर क्षेत्ररक्षण करावं लागेल झुंजारच्या खेळाडूंना. आता मात्र येतात ते स्ट्राईक वरती साहिल. बॅटची एवढी स्पीड येते जोरात असं वाटतं चेंडू फुटेलच. पाहूया साहिल. पराग यांचा पुढील चेंडू उंच टोलवण्याचा प्रयत्न करतोय. मला वाटतं चेंडू बीट करतायत ते साहिल. पराग सुंदर गोलंदाजी करतायत. 28 धावांचं आव्हान आहे आपल्या समोर. पुन्हा एकदा साहिल तयार. पराग पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतायत. पुन्हा एकदा बीट येतात ते साहिल. निर्धाव चेंडू सावचे नंदी यांच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या या ठिकाणी कायम आहे 6 धावा. 7 धावा. दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे पराग यांचं. एका मागून एक निर्धाव चेंडू टाकतायत ते पराग. आता मात्र साहिल पुन्हा एकदा काहीसा खराबाचा चेंडू वाईट इशारा करतात. पाणी जाऊ द्या मैदानामध्ये पंचांसाठी. पाणी जाऊ द्या मैदानामध्ये पंचांसाठी. मॅच छोडो शाबाश. परत पुन्हा एकदा एक वाईट आणि डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. संघाची धावसंख्या 9 धावा. आता मात्र पुन्हा एकदा उंच टोलवण्याचा प्रयत्न करतायत. बॅटची काळा घेऊन पुन्हा एकदा चेंडू जातोय. यष्टीरक्षक नंदू यांच्या डोक्यावरून हे धाव मिळते ते साहिल यांना. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. 10 धावा. आव्हान वाटताना छोटं असेल परंतु संयमाने खेळली पाहिजे. कोणत्याही मोहाला बळी पडू नका. आपण अंतिम सामन्यासाठी या ठिकाणी झुंज देतोय. साहिल पुन्हा एकदा तयार. पराग काहीसा व्यक्ती येते गोलंदाजी मर्दी. पुन्हा एकदा गोलंदाजीकडे पराग. प्रफुल्लींच्या डाव्या बाजूने मारा करतायत. सामना करतायत ते साहिल. आता मात्र उंच टोलवण्याचा प्रयत्न होता. असं कसा घेऊन टिकला तो अभियंनी सबूत करतात ते साहिल. आता मात्र जयमन क्रिकेट संघाची जबाबदारी व्यक्ती या ठिकाणी मैदानामध्ये स्वतः कर्णधार जातात. संघाची धावसंख्या मात्र कायम आहे. संघाची धावसंख्या 10 धावा. दरम्यान दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे परागांचं. आता मात्र मैदानामध्ये कर्णधार शैलेश. या शक्यतीला पुढचा चेंडू लेगच्या दिशेने तटवला. एकदा मिळवतात ते सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते ऋषिकेश यांच्याकडून. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 17 धावा. अतिशय रोमांचक अशी लढत या ठिकाणी पाहतोय.
झुंजार आणि जोहिरमान यांच्या दरम्यान या षटकामध्ये केवळ 5 धावा दिल्या त्या पराग्यांनी. सुंदर गोलंदाजी केली, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण झुंजारकडून झालंय. आतापर्यंत मोठा फटका खेळू दिला नाही ते जोहिरमानच्या फलंदाजांना. अंतिम सामन्यामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करायला हवी याच सुंदर उदाहरण आपण या ठिकाणी पाहतोय. एक उत्कृष्ट खेळाडूची लक्षणं या ठिकाणी पाहायला मिळतात ती परागांच्याकडून. अंतिम सामन्यामध्ये नवीन आणले गोलंदाज ऋषिकेश, वैयक्तिक पहिलं, संघाकडून तिसरं षटक. दरम्यान जोहिरमानचे कर्णधार मैदानामध्ये जबाबदारी घेऊन या सामन्यामध्ये पहिला चेंडू खेळतील ते शैलेश. पाहूया शैलेश तयार, लेच्या दिशेने पटवण्याचा प्रयत्न होता, गणती करायला पाहूया आणि सुंदर असा गोल टिकला ते नंदू आणि तिसरा झटका मिळतो तो कर्णधारांच्या रूपाने. घरी या ठिकाणी तंबूत परतलाय. जोहिरमानचे कर्णधार तंबूत परतले. सुंदर गोलंदाजी करतायत ते. ऋषिकेश आता मात्र जोहिरमानचे माजी कर्णधार संदेश यांच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली. कर्णधारांनी 11 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. सुंदर गोलंदाजी, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण झुंजारकडून होतंय. पाहूया ऋषिकेश यांचा पुढील चेंडू लेच्या दिशेने हलका त्याने पटावला. दुसरा धावेचा प्रयत्न होतो. 2 धावा दरम्यान पूर्ण करतायत ते दोन्ही फलंदाज. संघाची धावसंख्या आता मात्र 2 ने वाढते. 13 धावा. दुसरा षटक प्रगती पथावर. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. पाहूया ऋषिकेश कशा प्रकारे गोलंदाजी करतात ते संदेशांना. संदेश अतिशय अनुभवी. पाहूया चेंडू त्या ठिकाणी झेल होतोय का. मध्ये चेंडू उसावला. दरम्यान 2 धावा पूर्ण करतात. तिसऱ्या धावेच्या या ठिकाणी कोणताही प्रयत्न नाही. दरम्यान 2 धावेवरती समाधान मानतात ते दोन्ही फलंदाज. संघाची धावसंख्या होते 15 धावा. 13 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 13 धावा. सुंदर गोलंदाजी करतायत. सीमारेषेवरती ज्या खुर्च्या घेऊन गेलात त्या आपण घेऊन यायच्या परत. दरम्यान शेवटचा चेंडू. शेवटचे 3 चेंडू शिल्लक या षटकातील. ऋषिकेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती सामना करतील ते संदेश. वरच्या दिशेने हलका त्याने तटवलाय. एका धावेवरती समाधान मानतायत ते दोन्ही फलंदाज. 8 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. सलामीचे फलंदाज अजूनही मैदानामध्ये. वेदांत एका मोठ्या फटक्याची आवश्यकता असेल ती जोहिरमान संघाला. झुंजार यांचा प्रयत्न असेल निर्धाव चेंडूंचा. पाहूया 8 चेंडू आणि 12 धावा. रोमांचक अशी लढत या ठिकाणी अंतिम सामन्याची आपण पाहतोय. पुन्हा एकदा ऋषी यांचा पुढील चेंडू वेदांच्यासाठी. आता मात्र निर्धाव चेंडू उसावल्या. नंदूच्या हातामध्ये 7 चेंडू आणि 12 धावा. पुन्हा एकदा ऋषिकेश दरबार यांकडून पंच प्रफुल्ल यांच्या डाव्या बाजूने मारा करतील. सामना खेळतील ते पुन्हा एकदा वेदांत.
वेदांत तयार, ऋषी सुंदर गोलंदाजी करतायत, पाहूया. वाजता वाजता टेकवलाय. षटकार. आता मात्र या सामन्यामध्ये भोपाळ यांनी दोन्ही आता संघ बरोबरीने चालले होते. आता मात्र या ठिकाणी या षटकारासाठी वेतन यांच्यासाठी पारितोषिक आहे 200 रुपयाचं. सामना संपल्यानंतर आपण घेऊन जायचं आहे. अंतिम सामन्याची या ठिकाणी आपण लढत पाहतोय. उत्तुंग असा षटकार टोलावत आपल्या संघाची पकड मजबूत केली ते वेदान यांनी. सुंदर फलंदाजी, कोणत्या चेंडूवरती प्रहार केला पाहिजे. वेदांसारख्या फलंदाजाला सांगण्याची गरज नाही. एका मोठ्या फटक्याने सामन्याची पकड मजबूत केली होती वेदान. अतिशय सुंदर फलंदाजी. दुसऱ्या बाजूला संदेश आपल्या कर्णधाराची जबाबदारी या ठिकाणी सोपवलेली पूर्ण करतायत ते. एका बाजूने एक आणि 2 धावा घेतात ते संदेश. दादा दादा वैज्ञानिकांसाठी पुन्हा एकदा पारितोषिक आहे. जे षटकार टोळवला त्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मागून सांग ना जरा. स्वराज उजाले यांच्याकडून. अरे प्रशांत उजालेनी 200 रुपयाचं पारितोषिक दिलं होतं वेदान यांच्यासाठी. आता मात्र स्ट्राईक होते ते संदेश. गोलंदाजीसाठी येतात ते विजय. पाहूया शेवटचा निर्णायक षटक. पोटातल्यांचा चेंडू या ठिकाणी ऋषिकेश यांच्या हातामध्ये. हे धाव पूर्ण करतात ते संदेश आणि वेदांत. सुंदर फलंदाजी, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव रोखू शकले नाही ते ऋषिकेश. पुन्हा एकदा विजय. गोलंदाजी मार्गावरती शेवटचे 5 निर्णायक चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू आणि 5 धावा. आतापर्यंत दोन्ही संघ बरोबरीने चालले. त्याच्या आधी गुंजार थोडा वरचढ चढत होता, परंतु वेदानाने उत्तुंग षटकार टोलावला. पुन्हा एकदा वेदांत तयार. पोटातल्यांचा चेंडू सुंदर असा षटकार ठिकाणी वेदानांच्या दरम्यान 2 धावा पूर्ण करताय. अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या होते 25 धावा. सुंदर फलंदाजी या ठिकाणी पाहतोय वेदान आणि संदेश यांच्याकडून. दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान सुंदर तालमेल पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 3 धावा. 4 चेंडू आणि 3 धावा. रोमांचक अशी लढत या ठिकाणी अंतिम सामन्याची आपण पाहतोय. आता मात्र जैनमान संघाने पकड आपली मजबूत केली. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती वेदान. आता मात्र सुंदर प्रयत्न या ठिकाणी होता तो ऋषी यांच्या दरम्यान. 2 धावा मिळवतात ते दोन्ही फलंदाज. आता मात्र हा सामना जैनमानच्या बाजूने, जैनमानच्या गोटामध्ये उत्साहाचं वातावरण. केवळ 1 धावेची या ठिकाणी आवश्यकता विजयासाठी. जवळजवळ हा सामना जैनमान संघाने या ठिकाणी विजय षटकार या ठिकाणी वेदानाने टोलावला. तर दोघी उजाला यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. वेदान खांबे आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. एक विजय षटकार टोलावून जैनमान संघाकडे पुन्हा एकदा सगळीकडे चषक घेऊन या. उंच टोलाला आणि 500 रुपयाचं पारितोषिक. दरम्यान जैनमानकडे मॅच